नमस्कार मित्रांनो, आलो आहोत आपण साई मंदिरावर आणि पाहूया आज काय काय काम होत आहे. पाहू शकता साई मंदिर आपलं आणि बघूया आज काय काय काम घडेल साई मंदिरावर. तर तुम्ही या लॉकद्वारे आमच्या सोबत राहा आणि सर्व काम पहा कसे काय किती झालेत आणि एक नजर पण मारूया कुठं काय काय झालेलं आहे, कसं झालेलं आहे सगळ्या कामावर. बॅक साईडचं वगैरे काम त्याची नजर मारून पाहूया जरा. चला आमच्यासोबत. तर येतोय आपण बॅक साईडला आता आणि बॅक साईडला क्युरिंग वगैरे थोडं झालेलं आहे त्या कामात. तुम्ही पाहू शकता ह्या भिंती थांबा दाखवतात. पाहू शकता तुम्ही यांची क्युरिंग झालेलं आहे कशा प्रकारे दिसत आहे हे पाहू शकता. देवळी फूल, हे फूल वरची देवळी कशी दिसते, खालच्या देवळ्या त्याची डिझाईन वगैरे पाहू शकता कसं दिसते. थोडंसं जवळून नाही दाखवतो मी तुम्हाला. तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आम्हाला कशा प्रकारे दिसतंय, हे कसं वाटतंय. ही आहे छोटी देवळी घडवलेल्या हाताने आणि कशा प्रकारे दिसते पाहू शकता. हे आपलं फुल आहे आणि ही वरची 12x15ची मोठी देवळी आहे. हे फुल आहे 8x8चं आणि हे आपले छोटी देवळी 10x12ची 8x12ची. तर ह्या सर्वांचे एक एक लॉक तुम्हाला मी दाखवलं. थोडं टाईम आहे अजून, मिस्त्री बनवतील जेव्हा घडवतील त्याचे लॉक आहे आपण बनवूया. तर बघूया अजून काय काय पुढे काम चालेल. चला. तर जसं की ग्राइंडरचा आवाज येत आहे, मिस्त्री लोकांचं काम सुरू झालेलं आहे. आपलं राजेश मिस्त्री वगैरे घडवायला सुरू केलेलं आहे. तर पाहू शकतो तुम्ही हे बघा. आज काय करताय नवीन? फुल वगैरे मारताय का नाही? फुल नाही मारणार, फुल नाही मारणार. 1-2 फुलं घडवणार म्हटलं होतं ना. मग आज काय का? हां, मग ते कधी घडवणार? जरा घडवा ना, आपण व्हिडिओ बनवतात. जरा घडवा. तर पाहू शकता आमचं काम कसं प्रकारे चालू झालेलं आहे. हे आपले मामा दगड घडवत आहेत, ते आपली देवळी घडवत आहेत मधले आणि बाजूचे आपले कमान जे असते ते दगड घडवत आहेत आणि ते पलीकडच्या स्टॅम्पापासून ते घडवत आहेत आपले फुलं. ह्या सर्वांचं काम वेगवेगळं चालू आहे आणि पाहू शकता हे सगळं कसं प्रकारे झालं. तर हे आपले डिपार्टमेंटची लेबर थोडंसं यांना कसं हे थोडंसं मटेरियल उतरवून घेतात. दुसरं कॉन्क्रीट असल्यामुळे तिकडे पाठवायचं. नंतर यांचं काम सुरू होईल मटेरियल शिफ्टिंगचं. आपण पाहूया किती वेळ लागेल यांना. तर चला पाहूया आपण. शकता कशा प्रकारे उतरून घेत आहेत, किती कष्टाचं काम आहे. यांचं मटेरियल शिफ्टिंगचं काम चालू आहे खाली. तर बघूया आता ह्यांना. आणि हे माल सगळं आपलं दुसऱ्या साईडवर पाठवायचं. नंतर इथे क्युरिंग करून घ्यायची सगळीकडे या ठिकाणी. तर तुमचं सपोर्ट राहू द्या मिस्त्री लोकांना थोडंसं. पाहू शकता हे आपले बिगारी येतात साई मंदिरवरचे. ही जे वाळ आहे आपल्याला ही शिफ्ट करायची. आता सध्या पावसाळा सांगितल्यामुळे इकडची शिफ्ट करून त्या मंदिराच्या काळसाच्या बाजूला साईडला टाकायची आपल्याला वाळ इथे. कारण त्यांचं काम होण्यासाठी थोडं महत्त्वाचं आहे, त्यामुळं त्यांना शिफ्ट करून देतोय आपण काम करण्यासाठी वाळ. तर हे आपलं कळस आहे आणि कळसाचं काम सुरू होईल आता थोड्या दिवसात. त्याचाही अपडेट तुम्हाला आम्ही देऊ. तर रुक अभी देखते हां बाप आहे. तर ह्यांना कळसाच्या कामासाठी थोडंसं वाळू शिफ्ट करून देऊ म्हणजे कसं बरं होईल काम. ठीक आहे चालेल. तर बघूया आज दिवसभरात काय काय काम होईल. आपलं छोटं आहे, छोटं बिगारी चांगलं काम करतं. खूप सपोर्ट राहू दे तुमचा यांच्यासोबत बी. तर चलो आहे बघूया दुपारनंतर किती वेळ होईल, किती काम होईल यांचं तेही पाहूया. चला. काय क्युरिंगचं काम आपलं इकडं चालू केलेलं आहे यांनी. क्युरिंग करत आहे. जवळजवळ ह्या बाजूची पूर्ण क्युरिंग झालेलं आहे. हे थोडं जुनं काम असल्यामुळे इकडे नाही करत आहे आपण, कारण दगड थोडे पांढरे पडतात त्यामुळे. तर आता हे झाले, पुढची बी क्युरिंग करूया. चला या आमच्यासोबत पाहूया. इकडे आपण क्युरिंग सुरू केलेलं आहे सध्या. बॅक साईडचं झालेलं आहे. पुढची क्युरिंग पाहू शकतो चालू आहे आपलं. ह्याच्यासाठी चांगला बेसावर आहे एकदम. हे क्युरिंग खूप महत्त्वाचं आहे दगडाचं बांधकाम. कारण कसं क्युरिंगमुळे बांधकामाला थोडंसं हे राहतं, मजबूत येते हळूहळू. अजून इकडची क्युरिंग बाकी आहे, सगळं क्युरिंग बाकी आहे. अजून करूया हळूहळू सगळं. पाहू शकता आपलं हे काम चालू आहे. इकडचं काम चालू आहे यांचं. दगड वगैरे घडवायचं काम चालू आहे पाहू शकता. आणि आपला एक नवीन लेबर मिस्त्री म्हणून
तर याचंही काम क्युरिंगचं चालू आहे, पाहू शकता इकडं क्युरिंग करत आहे हा. तर याने भरपूर क्युरिंग झालेले आहे आज. थोडं आपलं 2 लेवलवरचं काम करण्यामुळं क्युरिंग आज हे थोडेसे हे आपले ऑलराऊंडर मिस्त्री आहेत, थोडे सगळं काम करतात. हे क्युरिंग म्हणा, मिस्त्रीचं बांधकाम सगळं काम करतात. हे थोडं ऑलराऊंडर, हाफ मिस्त्री म्हणू शकता किंवा फुल मिस्त्री. तर बघूया अजून पुढं काय काय काम घडेल आपल्या मंदिरावर. तुम्ही सोबत राहा आमच्या ब्लॉगमध्ये.